ज्ञानराधा जी बँक आहे, या बँकेचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आता आमच्या जालना जिल्ह्यामध्ये साधारणतः 300 कोटीच्या ठेवी आहेत। जालना असेल, बीड असेल, मराठवाडा आणि राज्यामध्ये 2000 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत। आणि एवढा मोठा पैसा या बँकेमध्ये लोकांनी ठेवला। कोणाच्या मुलीचं लग्न करायचं होतं, लेकराच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, आईवडिलांच्या दवाखान्याचा प्रश्न आहे। हजारोच्या संख्येनं जिल्ह्यावर लोक येतात, निवेदनं देतात, मागणी करतात, त्यांच्या ठेवी परत मिळत नाहीत, त्यांची फसवणूक झालेली आहे। विधानसभेत चर्चा होते, चर्चा झाल्यानंतर काय कारवाई झाली, ते जेलमध्ये गेले, त्यांना शिक्षा होईल, काय व्हायचं तर होईल। गोर गरीब लोकांच्या, दीन दुबळ्या शेतकऱ्यांचे पैसे 2000 कोटी रुपये हे संस्था चालकांनी ठेवी घेतल्या आणि नातेवाईकांना आणि संचालक मंडळाला कर्ज दिले। आता कर्ज देताना मॉर्गेज जे आहे त्याच्या 10 पट कर्ज दिले। हे कर्ज वसूल होणारच नाही आणि म्हणून गोरगरीब लोकांची जी फसवणूक झालेली आहे त्यांचे पैसे देण्याच्या संदर्भात सरकार म्हणून सरकारची काय भूमिका आहे, सरकारने कठोर भूमिका घेतली पाहिजे। आणि या ठेवी ज्या आहेत किंवा ज्या लोकांनी विश्वासाने पैसा ठेवला, शेतकरी आहेत, मजूर आहेत, व्यापारी आहेत, छोटे छोटे लोक आहेत, आणि राज्यभरात हे मोठं रॅकेट आहे, हे रॅकेट राज्यभरात आहे। त्यामुळं लोकांचा विश्वास हळूहळू बँकेवर उठत चाललेला आहे। या सर्व खातेदारांचे पैसे परत करण्याच्या संदर्भात माननीय मंत्री महोदय ठोक असं काही आश्वासन देतील का? या ठेवी लोकांना परत मिळतील का? त्यांचा जो विश्वासघात केलेला आहे तर सरकारने या संदर्भात भूमिका घेऊन या बँकेमध्ये ज्या ठेवी आहेत किंवा जे कर्ज बोगस टाकलेलं आहे लोकांच्या नावावर, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली DDR आहेत, जॉईंट रजिस्ट्रार आहेत, तुम्हाला काय चौकशी करायची तर करा। फक्त या लोकांच्या ठेवी परत देण्याच्या संदर्भात सरकारने कठोर भूमिका घेऊन ती सगळी प्रॉपर्टी लिलाव करून लोकांच्या ठेवी परत केल्या पाहिजेत, अशा प्रकारची माझी मागणी आहे। माननीय मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही काही बँक नाही, ही मल्टीपर्पज सोसायटी आहे। आणि ही मल्टीपर्पज सोसायटी संपूर्ण देशभर त्या ठिकाणी काम करते आणि त्याच्यावर नियंत्रण जे आहे ते केंद्रीय रजिस्टरचं नियंत्रण आहे। नाही, शाखा काढू शकतात मल्टी स्टेट सुद्धा, त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे त्याच्यावर आपला कंट्रोल सध्या उपलब्ध नाही। मी ताबडतोबीनं या संस्थेच्या संदर्भामध्ये सगळी माहिती घेऊन त्याच्या संदर्भामध्ये काय आपल्याला कारवाई करता येईल, मग जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी करायची, आणखी कोणाच्या अध्यक्षतेखाली कमिटी करायची, याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल रजिस्ट्रारला बोलावं लागेल आणि नंतर निर्णय घेता येईल। परंतु या सभासदांचे पैसे मिळाले पाहिजेत या भूमिकेशी सहकार विभाग सहमत आहे।